बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। मी मंगळवेढ्यातून क्रांती दामोदर दत्तो, पदाधिकारी, शिवसेनेची महिला सोलापूर जिल्ह्याची पदाधिकारी। मला काय म्हणायचंय की तुम्ही म्हणजे कसं आहे, जगाची फसवणूक करताय तुम्ही, कुठल्याही गोष्टीला जीएसटी लावताय, शेतकऱ्यांची जी फसवणूक करण्याची गोष्ट आहे, शेतकऱ्यांचा जे तळतटा घेताय, हे काय राजकारण म्हणून नाही मी बोलत, की काय गोष्टी शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा जी पैसा आहे, तुम्ही हे असं रात्रंदिवस टायमिंग लाईटीचं तर कसं तुम्ही टायमिंग लावताय संध्याकाळी, त्यांना भीती नाही का? कुठल्याही चुकाटा तुम्ही साप वगैरे हे त्यांना भीती नाही का? संध्याकाळचं टायमिंग का तुम्ही दिवसाचं ओढत नाही लाईटीचं? किंवा काय गोष्टी आता शेतकऱ्यांना म्हणताय, रात्री तुम्ही शेतकऱ्यांनी कुटुंब सांभाळायचं, दिवसभर काम करायचं का? तुम्ही संध्याकाळी दारं धरायची का? शेत जपायचं, मुलं सांभाळायची का? शेती जपायची? तुम्ही गृहिणी आहेत, तुम्हाला काय वाटतंय? नाही, गृहिणी आमचे मिस्टर आमच्याजवळ असावे, शेतकऱ्यांच्या ज्या बायकांना वाटतं ते असते का? घर खर्च चालवताना नाही, चालवताना तर आम्हाला एवढं नाकनळ म्हणजे येतो, महागाई वाढली। हो, नोकरदारांच्या महिला म्हणजे बायका ते कंटाळलेत, विशेष म्हणजे ते कंटाळलेत म्हणले सामान्य लोकांचं काय होतं? ते कशी कंटाळले नसतील सांगा? मी आज म्हणत नाही, पण आधीपासून जी गरिबी होती ती आनंदाची गरिबी होती। हे जी गरिबी आहे, दुःखातून बी आहे, फरफटत ओढण्याची आहे। जर काय उठाव करायला गेले एखादी महिला काय, तर त्यांना ते सगळं मॅनेज व्हायला लागले। आजपासून जे वर्ण जे मॅनेज होत आहे ते तुम्ही समजू शकता, कोर्ट असो किंवा कुठल्याही गोष्टीत असू द्या। आज रेशनच्या समस्या तरी एवढ्या आहेत की ह्या कार्डाला नाही, दवाखान्यात वरून योजना दिलेत तुम्ही। तुम्हाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये जमा करताय ना सरकार? नाही इकडे बघा सर, 6,000 जमा करतोय खताचं टिकाचं वगैरे। 2 मिनिटं वहिनी, तुम्ही खताच्या टिकाची किंमत आज काय होती दर बघा, आज तुम्ही पगारी वाढत आहे, त्यांचे टॅक्स बघा, तुम्ही कशासाठी एवढा त्रास देताय? बँकेत टाकला, त्यांचे ते ह्याचं कट केलंय, त्याचं कट केलंय। अहो, ज्या अडाणी माणसाला जे माहित नाही ते आज वेड्यासारखं झालंय, जे शिकलेले आहे ते डोक्याला मेंटेन झाली ती, आणि जे गोरगरीब जे आहे त्यांना काय कळत नाही कुठं काय आहे आणि कुठं काय करावं। आणि आपल्याला एखादा जर शेतकरी असेल, तो शेतकरी काय म्हणतोय, अरे एवढं करण्यापेक्षा मी कंटाळून आत्महत्या करतो, त्याला कारण कोण आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कसे वाढलेत पहा, इथल्या लोकांच्या अंदाजावरून आपल्याला कळतंय। खरं तर 2014 पूर्वी शेतकऱ्यांचं जे उत्पन्न यायचं, म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्यानं 1 एकर जमीनवरती काहीतरी भाजीपाला लावलेला आहे आणि त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी त्या 1 एकरवरती 50,000 रुपये येत होतं, तर त्याला जवळपास 25 ते 30,000 रुपये खर्च येत होतं। आज म्हणजे त्याला 25,000 रुपयापर्यंत नफा मिळत होतं। आज अशी परिस्थिती शेतकऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे की 1 एकर मध्ये जर आपण भाजीपाला लावला तर खर्चच 50,000 रुपये होत आहे। म्हणजे पिकांची जे फवारणी वगैरे असते, जे काही तिथलं औषध लागतंय आणि मोलमजुरी लागते, ती वाढल्या कारणाने 50,000 रुपये खर्च येत आहे एकरी, आणि उत्पन्न मात्र 20 ते 25,000 येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच हिशोबाने खासगी नोकरी करणाऱ्यांचं जर 10 वर्षापूर्वीचा पगार पाहिला तर किमान 10,000 रुपये तो कमावणारा व्यक्ती आजही 10 ते 12,000 रुपयेच कमवत आहे, परंतु 10 वर्षापूर्वी असणारा जो खर्च होता पेट्रोलसाठीचा तो 50-60 रुपये असायचं, आणि इतर खर्च जो आहे तो देखील दुप्पट झालाय, पण पगार मात्र तितकीच घेत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय, फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।